नमस्कार, मी शीतल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आजपासून नवरात्राला सुरुवात झालेली आहे आणि नवरात्रीच्या 9 दिवससुद्धा प्रत्येक स्त्रियांना म्हणजे बऱ्याच स्त्रियांना उपवास असतो। तर मी आजपासून 9 दिवस उपवासाचे पदार्थ बनवणार आहे। तर आजचा माझा पहिला पदार्थ आहे उपवासाची खीर। ही खीर मी वरईची खीर बनवणार आहे। वरईची खीर म्हणजे भगरपासून बनवलेली खीर असते। तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतात ते बघूया। तर इथे मी अर्धी वाटी भगर, अर्धी वाटी साखर, 2 विलायची घेतलेली आहे बारीक कट करून, त्यानंतर तूप आणि हे ड्रायफ्रूट्स आहेत आणि अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। आता दूध आपण गरम करायला ठेवूया। आता हे जे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत हे बारीक कट करून घ्यायचे आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेप देऊ शकता। तुम्हाला जर जास्त बारीक आवडत असेल तर बारीक करा, नसेल तर मग तुम्ही लांब लांब सुद्धा ठेवू शकता। मला जास्त बारीक आवडते त्याच्यामुळे मी थोडे बारीकच करते। हे बघा आपले सर्व ड्रायफ्रूट बारीक करून झालेले आहे। तुम्ही यामध्ये मनुका आणि चारोळी सुद्धा टाकू शकता, ऑप्शनल आहे। आता मी 3 चम्मच तूप टाकलेलं आहे कढईमध्ये। तूप छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट टाकायचे आहेत आणि याला छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आणि बघा आपले काजू बदाम छान फ्राय झालेले आहेत। तुम्हाला जर मनुके आवडत असतील तर तुम्ही टाकू शकता, खीरमध्ये मनुके छान लागतात। आता याच तुपामध्ये आपल्याला ही जी भगर आहे ही सुद्धा छान फ्राय करून घ्यायची आहे। जास्त वेळ नाही, 2 मिनिट आपल्याला याला असंच भाजून घ्यायचं आहे। हे बघा 2 मिनिट झालेले आहेत आणि आपली जी भगर आहे ती छान भाजलेली आहे। आता यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे। दुधाला उकळी आलेली नाही आहे, परंतु दूध छान गरम झालेलं आहे आणि याला छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता गॅसचा फ्लेम एकदम लो करायचा आहे आणि याला असंच शिजू द्यायचं आहे। हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते। आता याला छान शिजू द्यायचं। हे बघा 5 मिनिट झालेले आहेत आणि आपलं हे जे भगर आहे ही छान घट होत आहे, खीर होत आहे छान घट। आता यामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट टाकायचे आहेत, त्यानंतर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि विलायची टाकायची आहे। तुम्हाला जर विलायचीची पावडर आवडत असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता। मी डायरेक्ट विलायची बारीक करून टाकते आणि हे बघा आपली खीर तयार आहे। छान जास्त पातळही नाही आणि जास्त घटसुद्धा झालेली नाही आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही साधी आणि सोपी झटपट होणारी उपवासाची रेसिपी? आवडलीच तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। आणि हो, अशाच नवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये। बाय, थँक्यू।